नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण 12 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत दैनिक हवामान आणि अहवाल व अंदाज. या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेऊया. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोट्या मनापासून सांगायचं आहे आपल्याला, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मान्सूनपूर्व व काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झालेले आहे. तर पुढील काही दिवसात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हो शेतकरी मित्रांनो, आता काय झालेलं आहे की मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया की प्रादेशिक विभागावर सविस्तर अंदाज काय आहे. तर पहिलं म्हणजे विदर्भामध्ये काय आहे याचा हवामान अंदाज आपण सविस्तर जाणून घेऊया. विदर्भातील बहुतांश भागातून आता तीव्र उष्णतेची लाट ओसरली असून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाची शक्यता वाढली आहे. हो शेतकरी मित्रांनो, आता बहुतांश भागामधून तीव्र उष्णतेची लाट ओसरलेली तर आहे, त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाची शक्यता वाढलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये प्रशासनातर्फे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता बघूया आपण मराठवाड्यामध्ये काय आहे हवामान स्थिती. आता मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात ढगांच्या प्रचंड गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. म्हणजेच पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज मराठवाडा विभागामध्ये दर्शवला आहे हवामान विभागाने. आता बघा मध्य महाराष्ट्रात हवामानाची स्थिती काय आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह कुठे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाचा तीव्र इशारा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे. त्यामुळे जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण हवामानाच्या अशा ताज्या अपडेट्ससाठी आम्ही तुम्हाला लगेचच पोहोचत जाऊ. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता बघा मध्य प्रदेशमध्ये सांगितलेलं आहे की मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मध्य प्रदेशाच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये सातत्याने ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची दाट शक्यता मध्य प्रदेशमध्ये दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक देऊन ऐका. शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना. कृषी मार्गदर्शन सल्ला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता लक्षात घेता काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतीमाल पावसापासून सुरक्षित राहील याची योग्य दक्षता घ्यावी. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमचा काही शेतीमाल जो असेल तो पावसापासून लांब ठेवा, म्हणजे सुरक्षित ठिकाणी तो ठेवा आणि झाकून ठेवा. शेतकरी बांधवांनो, सुरक्षितता चेतावणी, विजेपासून संरक्षण. तुम्हाला महत्त्वाची टीप आहे शेतकरी बांधवांनो, जे की मान्सूनपूर्व पावसात मोठ्या प्रमाणावर विजा चमकण्याची शक्यता असते आणि पावसामध्ये विजा तर चमकतात. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना कोणत्याही कारणास्तव मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली अजिबात आश्रय घेऊ नका. सुरक्षित ठिकाणी घरामध्ये जा आणि सुरक्षित इमारतीमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी त्वरित आसरा घ्या. झाडाखाली किंवा इतर मोकळ्या ठिकाणी अजिबात उभा राहू नका शेतकरी बांधवांनो. तर हा होता आजचा हवामान अंदाज. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
असेच भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या शेतीची, कारण हे चॅनल फक्त तुमच्यासाठी बनलेलं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा तुमच्या शेतकरी बांधवांसाठी, कारण हे खूप उपयुक्त आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.